आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि काल दुपारपासून आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे। पनवेल पालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू झालेली आहे। यासाठी संपूर्ण वॉर्ड ऑफिसरची यंत्रणा कामाला लागलेली आहे। डेप्युटी कमिशनर, अतिरिक्त आयुक्त अशी टीम तयार केली असून आतापर्यंत 4,500 झेंडे संपूर्ण शहरातून 3,200 छोटे मोठे बॅनर्स आणि मोठे कटआउट्स आहेत। तसेच ज्यांनी परमिशन घेतलेली नाही असे 2,500 कटआउट्स मोठ्या संख्येने आकडे काढलेले असून हे काम आता 24 तास सुरू राहणार आहे। पुढच्या 24 तासात हे संपूर्ण शहर होल्डिंग मुक्त होणार आहे। पनवेल पालिका स्वतः रस्त्यावरून उतरून ही कारवाई करत आहे। जर कोणी परमिशन न घेता कोणी बॅनरबाजी केली तर आचारसंहितेच्या अनुषंगाने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले। काल दुपारपासून आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्र 110 चौरस स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे। या संपूर्ण क्षेत्रामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आम्ही प्रभावीपणे सुरू केले आहे। यासाठी संपूर्ण वॉर्ड ऑफिसची यंत्रणा कामाला लागलेली आहे। वॉर्ड ऑफिसच्यावर डेप्युटी कमिशनर एन्क्रोचमेंट, त्यावर अतिरिक्त आयुक्त यांची टीम यासाठी तयार केली आहे। आतापर्यंत आम्ही सुमारे 4,500 झेंडे संपूर्ण शहरातून, त्याचबरोबर 3200 छोटे मोठे बॅनर्स आणि जे मोठे कटआउट्स असतात की ज्यांच्याबद्दल कुठली परमिशन घेतलेली नाही, असे 2,500 कटआउट्स मोठ्या संख्येनं फिगर्स काढलेले आहेत। आणि हे काम आता पुढचे 24 ताससुद्धा चालू राहील। पुढच्या 24 तासामध्ये संपूर्ण शहर पूर्णपणे या कुठल्या होर्डिंगपासून किंवा अनाधिकृत बॅनरपासून मुक्त होऊन जाईल। राजकीय काही पक्षांनी समजा काढलं नसेल तर त्यांच्यावर काय कारवाई होईल? नाही, पहिल्या टप्प्यामध्ये राजकीय पक्षांनी काढणे न काढणे विशेष नाही, आम्ही स्वतः रस्त्यावर उभारून ही सगळी कारवाई करत आहोत। यानंतर जर मात्र कोणी बिना परवानगी कुठल्याही प्रकारचा बोर्ड लावला तर त्याच्यावर आचारसंहितेच्या अनुषंगाने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात काही वॉश करण्याचे निर्देश दिले आहेत। हा काल दुपारपासून झालेला कार्यक्रम आहे। पुढच्या 24 तासापर्यंत त्या भिंतीसुद्धा रंगून होतील आणि ती नावंसुद्धा पुसली जातील।